तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। आज आपण बघा जाहिरात आली कंबाईनची, याचा अर्थ टोटली वातावरण टोटली प्रसन्न झालंय। याचं कारण आहे जागा 8000 प्लस जागांची जी होती चर्चा ती सत्यता पहिल्यांदा सुरुवातीलाच 8000 प्लस म्हणजे 8169 जागा आल्यात। याच्यामध्ये सगळ्यात ऐतिहासिक पद कोणतं आहे तर क्लर्कच्या जवळपास 7000 प्लस जागा आहेत। एवढ्या जागा आणि एवढी मोठी संधी परत येणे नाही। त्यामुळे मित्रांनो सुरुवातीला जर एवढ्या जागा येत असतील तर बाकीच्या पदांच्या पण नंतर जागा वाढतात, या आतापर्यंत आपल्याला माहिती आहे। त्यामुळे आपण या बाकीचं नियोजन कसं करावं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये मी 100 दिवस जे आपल्याकडे राहिलेत त्या दिवसांचं नियोजन कसं करावं त्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलोय मित्रांनो। काय काय सगळं करायला पाहिजे जेणेकरून आपण 100% प्री कडून मेन्स कडे जाऊ हा विचार आपण या व्हिडिओमध्ये करूया। बघा 100 दिवसांचे कट टू कट नियोजन सांगेल, तुमच्या पद्धतीने तुम्हाला चेंज करत जायचंय, पण मला वाटतं असं तुम्ही करणं सगळ्यात उपयोगाचं राहील। बघा काय महत्त्वाचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आता जी चर्चा चालू आहे चहावरती पोरं भेटली किंवा कुठे बेसला भेटली कोणा आले बाहेर तर चर्चा एकच राहते की आता उरलेल्या दिवसात अभ्यास होईल का, 3-3.5 महिने जे राहिले त्या दिवसात अभ्यास होईल का। मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला फक्त पूर्वचा अभ्यास करायचा आहे, फक्त पूर्व करायचंय। 3 महिन्यामध्ये तुम्ही प्रॉपरली जर प्लॅनिंग केलं, प्रॉपरली प्लॅनिंग जर केलं तर 100% तुम्ही पास होणार, 100% पास होणार। का कारण आहे तर प्लॅनिंग कसं असावं यासाठी आपण पाहूया। पहिलं लक्षात ठेवा सगळ्यांनी पूर्वच फोकस करा, मुख्यला फोकस करू नका सध्या, कारण जाहिरात आल्यानंतर मुख्य करत राहणं हे उपयोगाचं नाही। कारण का पूर्व परीक्षेला लाईटली घेऊ नका, कारण पूर्व परीक्षा काय असते थोडक्यात दगा देऊ शकते का जर गाफील राहिला तर। कारण का तुम्ही जरी आतापर्यंत मेन्स दिल्या असतील तरी सुद्धा पूर्वला गाफील राहू नका, कारण सध्याचे मेरिट वाढत चाललेत, कारण पोरांचा अभ्यास वाढत चाललाय मित्रांनो, हे विसरून जाता कामा नये। त्यामुळे पूर्ण फोकस करायचं। ज्या दिवशी 30 एप्रिलला पेपर झाला की लगेच 1 तारखेला आपण 1 मेला लगेच मेन्सचं काम चालू करणार, त्यामुळे आत्ता तरी पूर्वच करा, ठीक आहे। मग आता नियोजन बघूया आपण की या पूर्ण 100 दिवसाचं नियोजन कसं करायचं, प्लॅनिंग कसं करायचं। सध्या मी असं समजेल की तुम्ही काय वाचले नाही वाचले मला माहित नाही, पण तुम्ही आता नियोजन कसं करावं। एक तर महत्त्वाचा मुद्दा हे 100 दिवस जे आहेत 100 दिवस बघा माझ्याकडे 100 दिवस आहे। आता तुम्ही व्हिडिओ पाहत आहात तर उरलेले दिवस तुम्ही काउंट करू शकता की तुमच्याकडे दिवस किती राहतात। त्या पद्धतीने हे 100 दिवसाचं नियोजन आपल्याला 3 टप्प्यामध्ये करायचे मित्रांनो, 3 टप्प्यामध्ये करायचं। 3 टप्प्यामध्ये म्हणजे शेवटचे मी त्याला 8 दिवस म्हणतो, 8 दिवस शेवटचे 8 दिवसाचं एक नियोजन असावं। त्याच्यानंतर आपल्याला जवळपास 16 दिवसाचं नियोजन करायचंय, 16 दिवसाचं नियोजन करायचंय। आणि इकडे जे आहे म्हणजे इकडे अजून एक प्लॅनिंग देतो तुम्हाला वेगळं, म्हणजे 8 दिवसाचं वेगळं नियोजन, 16 दिवसाचं म्हणजे 24 दिवस गेले। इथे प्रत्येक विषयाला 5 ते 7 दिवस जर पकडले, 7 दिवस तर 7 दिवसाचा विचार करता 7 8 56 जवळपास, पण 7 दिवस 7 7 49 म्हणजे 50 दिवसाचा विचार करूया, 50 दिवस बरोबर। हे कसं आहे प्लॅनिंग सांगेल तुम्हाला, तुम्ही कसा विचार कराल ते पण सांगेल। आता फॅक्ट बघा, हे 16 हे 8 हे 50, आता 16 आणि 50 जर विचार केला तर 16 आणि 50 66 प्लस 8 जर विचार केला तर 74 झाले। उरलेले दिवस मी आता इथं आत्ता आहे म्हणून 26 दिवस धरतो, इथं कमी जास्त होऊ शकतील। ते प्लॅनिंग जे आहे ते प्लॅनिंग काय आहे व्यवस्थित बारकाईने वाचा, प्लॅनिंग कसं करायचंय काय करायचं लक्षात ठेवा। हे शेवटचे 8 दिवस जे आहे शेवटचे 8 दिवस म्हणजे 30 एप्रिलच्या अगोदरचे दिवस, 30 एप्रिलच्या अगोदरचे 8 दिवस साधारणतः 21 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत किंवा 22 तारखेपासून 29 तारखेपर्यंत नियोजन जे आहे एप्रिल महिन्याचं ते नियोजन हे आहे। मग ह्याच्यामध्ये काय होईल, 1 डे 1 सब्जेक्ट रिव्हिजन, 1 डे बघा 1 डे रिव्हिजन ज्याला म्हणतो आपण, 1 डे रिव्हिजन प्रत्येक विषयाची 1 दिवसाला 1 विषय अशा पद्धतीची रिव्हिजन, शेवटचे 8 दिवस रिव्हिजन त्या विषयासाठी आहे बरोबर। शेवटचे 2 दिवस जे आहे ते करंट अफेअर, मॅथ्स रिझनिंगचे फॉर्म्युले किंवा काही ट्रिक्स असतील त्या, नंतर बाकीच्या ज्या फॅक्च्युअल डेटा ज्या वाटतात तुम्हाला
शक्यतो करंट अफेअर शेवटच्या 2 दिवसात करत चला. हे म्हणजे रिव्हिजनसाठी म्हणतोय. 8 दिवसामध्ये ते काम झालं पाहिजे. ह्या 8 दिवसाचे डबल आहे म्हणजे 2 डे. बघा 2 डे इच सब्जेक्ट, लक्षात ठेवा 2 डे इच सब्जेक्ट. प्रत्येक विषयाला 2-2 दिवस. ही रिव्हिजन आहे, रिव्हिजन आहे. रिव्हिजन जितकी बसेल ना मित्रांनो तेवढी प्रॉपर. म्हणजे शेवटचे 8 दिवस, हे 2 दिवस प्रत्येक विषयासाठी रिव्हिजनच चाललंय. आता इथपर्यंत खरा अभ्यास आहे. हे शेवटचे 24-25 दिवस जे आहे, म्हणजे मी तुम्हाला एप्रिल महिना पूर्ण म्हणेल, पूर्ण एप्रिल महिना पूर्ण रिव्हिजन पाहिजे. रिव्हिजन म्हणजे रिव्हिजन, एक शब्द सुद्धा नवीन वाचायचा नाही. मग त्याच्या 2 प्रकारच्या रिव्हिजन जर बसल्या, एक 2-2 दिवसाची रिव्हिजन, नंतर 1-1 दिवसाची रिव्हिजन. इथं तुम्ही 3-3 दिवसाचं नियोजन करू शकता. 3-3 दिवसाचं इथे 3-3 दिवसाचं नियोजन करू शकता. इथं मॅथ्स रिझनिंग डेली करायचंय, करंट अफेअर डेली करायचं. त्यामुळे 2 सब्जेक्ट विसरून जर विचार केला तर 3-3-3 15 दिवसाचं काम होऊ शकतं. तुम्ही दिवस कमी जास्त करू शकता. पण सांगायचा पर्पज डोळ्यासमोर ठेवा की शेवटचे 8 दिवस तुम्हाला 1 डे 1 सब्जेक्ट रिव्हिजन करायची. त्याच्या अगोदर 2 दिवसीय किंवा 3 दिवसीय इच सब्जेक्ट रिव्हिजन करायचे. आता मुद्दा हा 50 दिवसाचा आहे. मी ह्या 50 दिवसामध्ये 10 दिवस प्रत्येक सब्जेक्टसाठी मी म्हणतो. 10 × 5 = 50. 5च सब्जेक्ट मी तुम्हाला सांगतोय. सब्जेक्ट पुढे आहे 5च सब्जेक्ट. मग हे 5 सब्जेक्ट जे आहे, 5 सब्जेक्ट याच्यामध्ये मित्रांनो कोणता सब्जेक्ट नाही तर मॅथ्स अँड रिझनिंग नाही आणि करंट हे सब्जेक्ट नाही. कारण हे सब्जेक्ट मी डेली करणार आहे. डेली म्हणजे आजपासून शेवट पेपर होतो तोपर्यंत डेली करणार. मॅथ्स अँड रिझनिंग आणि करंट अफेअर डेली करणार. त्यामुळे 7 विषयांपैकी 5 विषय, 5 विषयाला इथं 10-10 दिवस एकदम प्रॉपर रिडिंग करायची. प्रॉपर रिडिंग म्हणजे इथं व्यवस्थित वाचन. थोडक्यात 10 दिवस प्रत्येक विषयाला द्यायचे. हे 10 दिवस कोणतेही तुमच्यानुसार दिवस द्या, तुमच्यानुसार विषय निवडा, काही अडचण नाही. 10 दिवस प्रत्येक सब्जेक्टला द्या. 50 दिवसामध्ये जे वाचन केले त्याचीच फक्त 2 वेळा रिव्हिजन करायची. इतकं सोपं. म्हणजे 50 दिवस आहे. आता दिवसाचं नियोजन कसं असावं मी तुम्हाला म्हटलंय की डेली मॅथ्स रिझनिंग आणि डेली करंट करायचंय. मग याचं नियोजन कसं असावं पुढे सांगेल. त्याच्या अगोदर जे आत्ताचे दिवस जे आहेत 26 दिवस, 26 दिवस, 25 दिवस, 24 दिवस जे तुमच्याकडे राहिलेत हे दिवस सोडून तर जे दिवस राहिलेत, ज्या विषयाचं तुम्ही काहीच केलं नाही, ज्या विषयामध्ये कच्चे आहात, तुम्ही कच्चे बच्चे ज्या विषयामध्ये आहात ना, कच्चे म्हणजे तुमचा सायन्स वीक पॉईंट आहे, तुमचा मॅथ्स रिझनिंग वीक पॉईंट आहे, तुम्ही करंट अफेअरचं लेटेस्ट आत्ताच इयरबुक घेतलंय, अजून वाचन नाही केलं सर, सगळंच करंटला मला लय ताण होतो, असे जे प्रश्न पडतात किंवा एखाद्या विषयामध्ये तुम्ही कच्चे ज्याच्यात आहात त्या विषयाचं हे 26 दिवसामध्ये तुम्हाला पक्की कामगिरी करायला संधी आहे. कारण का मित्रांनो, लाईटली घेऊन चालणार नाही. आपल्याला एकही विषय ऑप्शनला सोडायचा नाही की याच्यामध्ये जेमतेम मार्क आले तरी पास होईल, अजिबात नाही. प्रत्येक विषय तुम्हाला मनावर घ्यायचा आणि इतका डीपमध्ये घ्यायचा, त्याशिवाय पर्याय नाही. कारण वरच्यावर मार्क नको. इच सब्जेक्ट तुम्हाला 10+ म्हणजे 15 पैकी 10+ आणि पॉलिटीला जे काही 10 प्रश्न आहेत त्यापैकी 8+ कसे जाता येईल हा मेन विचार करायचा आहे आपला. त्यासाठी ह्या पद्धतीचं नियोजन तुम्हाला हे 100 दिवसाचं नियोजन प्रॉपरली करायचं आहे. ओके. शेवटची 1 डे 1 सब्जेक्ट रिव्हिजन, 2 डे सब्जेक्ट, 2 डे फॉर इच सब्जेक्ट रिव्हिजन. प्रत्येक दिवसाला 10 दिवस द्या. 10 जागी 12 तुमच्या पद्धतीने 9 करू शकता. आत्ता सध्या एक महिनाभर किंवा 3 आठवडे तुम्ही काय करू शकता, ज्या विषयामध्ये तुम्ही फार कच्चे आहात, त्याचं तुम्ही काही केलं नाही प्रिपरेशन, त्याच्यावर काम करा. हे असं 100 दिवसाचं प्लॅनिंग केलं तर काय अडचण नाही. कारण 2 रिव्हिजन तुमच्या प्रॉपर बसणार आहेत. 2 रिव्हिजन, एक पक्की रिव्हिजन, एक ओझरती रिव्हिजन. या रिव्हिजन एकदा बसल्या की तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे. बघा मित्रांनो, पुढे आता हे झालं टोटल 100 दिवसाचं नियोजन. पुढचं पाहणार आहे आपण प्रत्येक दिवसाचं शेड्यूल कसं असावं, प्रत्येक दिवसाचं नियोजन कसं करू, दिवसाचं नियोजन कसं करू. तुमचा दिवसाला आता ॲटलिस्ट बघा ॲटलिस्ट 14 तास अभ्यास झालाच पाहिजे. 12 ते 14 तास करायला काहीच हरकत नाही. 100% करा, काहीच अडचण नाही, व्हायलाच पाहिजे. 14, 12 आणि 16 तास सुद्धा अभ्यास जातो. कारण अभ्यासाच्या परीक्षेच्या काळामध्ये ही गोष्ट केली पाहिजे. 12 तास 14 तास जो आहे, समजा मी 12 तासच धरतो, चला मिनिमम पकडले तर अडचण नाही. 12 तास तुम्ही जास्त करायला पाहिजे, मिनिमम 12 तास. ह्या 12 तासापैकी मित्रांनो डिस्ट्रीब्युशन असं कंपल्सरी करायचंय. 2 तास सगळ्यात टर्निंग पॉईंट आपला विषय ठरणार. 2 तास तुम्हाला मॅथ्स अँड रिझनिंग कोणतंही टायमिंग, आता कोणतं टायमिंग योग्य राहील ते पण सांगेल तुम्हाला. मॅथ्स अँड रिझनिंगला 2 तास द्यायचेत. करंट आता सध्या तुम्ही इयरबुक घेतलेले आहेत,
करंट आता हाताला घेतलेला आहे, तर करंटला दररोज 2 तास द्या, दररोज 2 तास. आता हे 2 तास करंटसाठी डेली म्हणजे डेली विसरायचंच नाही. काही करू मॅथ्स रिझनिंगला 15 पैकी 12 प्लस जायचंय, करंट अफेअरला 15 पैकी 12 प्लस जायचे. हे 2 विषय आपल्याला 25च्या आसपास नेऊन ठेवायचेत, म्हणजे ठेवायचे. 20च्या खाली तर कुणीच नको. त्यासाठी नियोजन हे 2-2 तास आजपासून दररोज द्या. आता हे 2 तास देत असताना कसं नियोजन करायचंय? ज्यावेळेस दुपारचं जेवण करता, दुपारचं जेवण केल्यानंतर एकतर करंटला 2 तास द्या, नाहीतर मॅथ्सला 2 तास द्या. कारण सांगतो, दुपारचं जेवण केल्यानंतर GSचे जे लिंकेजवाले सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन फुल्ली होत नाही. मग तुम्ही दुपारच्या 2 तास जे जेवण केल्यानंतरचा काळ तुम्ही करंट अफेअरसाठी देऊ शकता, किंवा मॅथ्स रिझनिंग सोडवा. म्हणजे तुमची गणितं सोडवताना कॉन्सन्ट्रेशन फुल लागतं, त्यामुळे तुम्हाला झोप लागणार नाही. या गोष्टीसाठी तुम्ही मॅथ्स रिझनिंग दुपारी जेवल्यानंतर आणि संध्याकाळी जेवल्यानंतर करंट, किंवा उलटं करू शकता. फक्त लक्षात ठेवा, हे 2 सब्जेक्ट जेवण केल्यानंतर करा, कारण जेवणाची नशा तुम्हाला सुस्ती आणून देते आणि हे 2 सब्जेक्ट त्यात कव्हर होतील, कारण बाकी GSची गरज नाही. मग इथं ही गोष्ट करा, जेवण केल्यानंतर 2-2 तास शेड्यूलच करा. म्हणजे तुम्ही उठणार किती वाजता, झोपणार किती वाजता, हे सगळं प्लॅनिंग प्रॉपर करा. म्हणजे मेसचा डबा, जेवण जे करणार आहात ते किती वाजता जेवण करणार, किती वाजता चहा पिणार, हे सगळं प्रॉपर नियोजन करा. 2 तास तुम्हाला मॅथ्स रिझनिंगला द्यायचेत, 2 तास तुम्हाला करंटला डेली द्यायचे. म्हणजे मॅथ्स डेली काम होतंय, करंट डेली काम होतंय. आता 12 तासापैकी मित्रांनो 2 आणि 2 4 तास गेले. आता राहिले 8 तास. हे 8 तासामध्ये GSचा एकच सब्जेक्ट घ्यायचा, GSचा एकच सब्जेक्ट, एकच. 2-2 सब्जेक्ट घेत बसू नका. 10 दिवसामध्ये एक सब्जेक्ट संपा पुढचा. आता सध्या तरी काही 20-22 दिवस जे दिलेत मी तुमच्याकडे, जे उरलेत बाकीचे दिवस सोडून, त्याच्यामध्ये जो कच्चा विषय त्याचंच काम करा. आणि जे काम झाल्यानंतर सुद्धा जे 10-10 दिवस पर सब्जेक्ट सांगितले तोच एकटाच करा. 8-10 दिवस हा, 10 दिवस तो, 10 दिवस तो, अशा पद्धतीने करा. हे 2 तर सब्जेक्ट डेली चालू आहेत, त्यामुळे अडचण येणार नाही. 8 तास GS. आता GSचं वाचन करत असताना काय करायचं? PYQ जे आहे ना, पहिले पाहायचे. PYQ तोंडपाठच पाहिजे. आत्तापर्यंतच्या परीक्षेला आलेले PYQ हे टोटल तोंडपाठ पाहिजे, पाठच पाहिजे. PYQ बघा, त्याचा डेटा वाचा, ज्या टॉपिकच्या बाहेर जायचं नाही, सिलेबसच्या बाहेर जायचं नाही, तेवढं वाचा आणि त्याच्यावरती क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. हे सगळं तत्व. म्हणजे 8 तासापैकी मी तुम्हाला सांगेल, तुमचा 1 ते 2 तास हे PYQ सोडवण्यासाठी किंवा क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी, त्या विषयाचे, त्या सब्जेक्टचे, त्या टॉपिकचे सोडवण्यासाठी लागेल. नवीन डेटा वाचण्यासाठी 6 तास. शक्यतो हे दोन्ही 8 तास जे आहे ते लागोपाठ घ्या. फ्रेश टाईम, सकाळचा टाईम म्हणू शकतो आपण. सकाळी 7 ते तुम्ही 12-1 वाजेपर्यंत मस्त फ्रेश टायमिंगमध्ये GS घ्या, फुल GS. दुपारच्या जेवण केल्यानंतर मॅथ्स रिझनिंग घ्या, बरोबर, किंवा करंट घ्या. संध्याकाळी रात्रीचं जेवण करता 8:30-9च्या आसपास, त्याच्यानंतर पुढचे 2 तास करंट घ्या. मधला जो वेळ आहे 7 ते 9चा, त्या काळात परत PYQ सोडा किंवा जे दिवसभर वाचले त्याचे रिव्हिजन करा. हे अशाच पद्धती जर डेली नियोजन केलं तर एक सब्जेक्ट 10 दिवसात उलटा पालटा होऊन जातो, काहीच राहत नाही त्यात. फक्त अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कंबाईनची परीक्षा देत आहात, जास्त फॅक्च्युअल प्रकारची परीक्षा असते. या परीक्षेमध्ये समजून घेण्याबरोबरच तुम्हाला रट्टा मारायचा आहे. लक्षात ठेवा, रट्टा मारायचा, पर्याय नाही मित्रांनो. पास व्हायचंय, रट्टा मारा. कारण का, फॅक्च्युअल डेटा एक्झाममध्ये आठवत नाही, तिथं तुम्हाला आठवाय नाही लागलं पाहिजे, त्यासाठी पाठ करा. पाठांतरावर जास्त भर द्यायचं. बघा मित्रांनो, आता इथून पुढे हे सांगायची गोष्ट नाही लागली पाहिजे. इथून पुढे तुमच्यासाठी सर्व प्रश्नसंच असेल किंवा मॅथ्स रिझनिंगच्या ज्या काही नोट्स लागतील, जे काही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे, परीक्षेला जाताना स्ट्रॅटेजी काय असावी, मध्ये तुम्ही मॅथ्स रिझनिंगचा सेपरेट अभ्यास कसा करायचा याचा व्हिडिओ असेल, किंवा जे काही सराव प्रश्नसंचाचे व्हिडिओ सगळे आपले संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ह्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. सगळ्यांनी सबस्क्राईब करायचंय, मित्रांना व्हिडिओ पोचवायचा आहे, सगळ्यांना सबस्क्राईब करायला लावा. ह्याच्यामध्ये पुढचा डेटा सगळा याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळेल. आपला सध्या हा एकच यूट्यूब चॅनल आहे, संदीप आरगडे इन्स्टिट्यूट, आणि त्याच्या संदर्भाच्या नोट्स ज्या आहेत, आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, संदीप आरगडे इन्स्टिट्यूट. सगळीकडे संदीप आरगडे इन्स्टिट्यूट हे लक्षात ठेवा. यूट्यूब चॅनल संदीप आरगडे इन्स्टिट्यूट, टेलिग्राम चॅनल संदीप आरगडे इन्स्टिट्यूट, ॲपचं नाव संदीप आरगडे इन्स्टिट्यूट. ते डोक्यात ठेवायचं आणि ते सगळे सबस्क्राईब करून घ्या. चला मित्रांनो पुढे. आता हे विषय जे दिलेत आयोगाने, मी खालून जातो, आपल्या विषयापासून जातो. आयोग पहिलं बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित एका पॉईंटमध्ये द्यायचं.
आता बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित 2 पॉईंट दिलेत आयोगाच्या अपडेटेड सिलेबस प्रीच्या नुसार. मग याच्यानुसार काय जाणवतं, तर याच्यानुसार एक गोष्ट जाणवते की आतापर्यंत आयोग यांचं डिस्ट्रीब्युशन जे करायचं ते बघा, डिस्ट्रीब्युशन कसं होतं, याला 10 प्रश्न, ह्याला 15, ह्याला 15, सगळ्यांना 15-15 होते, बाकी सगळ्यांना 15-15-15 बरोबर, आणि ह्या दोघांना मिळून 15 होते. पण आयोगाने ज्यावेळेस बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित असं ज्यावेळेस नाव एका पॉईंटमध्ये दिलं होतं, म्हणजे असे 1 2 3 4 5 6 आणि 7, हे जेव्हा 7 पॉईंट होते तेव्हा क्लिअर होतं की प्रत्येकाचं असं डिस्ट्रीब्युशन. पण आयोगाने सिलेबसमध्ये हा 8वा पॉईंट टाकलाय, अंकगणित फोकस केलाय आयोगाने. त्यामुळं काय सांगावं, आयोगाच्या मनामध्ये 15च्या जागी 20 प्रश्न देण्याचं असू शकतं. ह्याबाबत म्हणजे डाऊट घ्यायला नको किंवा म्हणजे उत्सुकता त्यावेळेस आपल्याला आश्चर्य वाटायला नको, लक्षात ठेवा. कारण का नवीन पॉईंट ज्या अर्थी ॲड करतायत त्या अर्थी म्हणजे शेजारीच होतं तर नवीन पॉईंट नवीन बीट का तयार केली, काय सांगावं, इथं 20 प्रश्न सुद्धा असू शकतील. कळते, म्हणजे अंकगणिताचे 10 बुद्धिमत्ता 10 असं सुद्धा आयोगाच्या डोक्यात प्लॅनिंग असू शकतं. आपण नाकारता येत नाही. शेवट ह्याला जर 20 केलं तर मग काय बाकी चेंज होईल मला माहीत नाही, पण लक्षात ठेवा होऊ शकतं. ॲटलिस्ट 15 तर प्रश्न येत आहेतच, त्याच्यावर 20 प्रश्न झाले तर मग त्यावेळेस आपण तयार पाहिजे. आता ह्यात लक्षात ठेवा, तुम्हाला कोणत्याही विषयाला कमी लेखायचं नाही. मी डेली सांगितलंय, चालू घडामोडी आणि मॅथ्स रिजनिंग हे डेली करायचे 2 सब्जेक्ट, डेली करायचे. डेली केलं तर तुमचे सब्जेक्ट राहतात पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, हिस्ट्री आणि सायन्स. हे 5 सब्जेक्ट जे आहे ते प्रॉपरली 10-10 दिवसाचं व्यवस्थित दररोज, म्हणजे एक विषय संपला की पुढचा विषय, एक विषय संपला की पुढचा विषय, अशा पद्धतीने नियोजन करून ठेवा. बरोबर, बस एवढे विषय जर केले आणि व्यवस्थित केले, लय आता तुमच्याकडून नवीन पुस्तकं लय मोठी मोठी आणली आणि वाचन होणं शक्य नाही. त्यामुळे 10 दिवसामध्ये काय बसू शकतो त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे. विषय लक्षात ठेवा, आवडीच्या विषयापासून सुरुवात करा किंवा उलट अवघड विषय पहिल्यांदा घ्या, तो संपून मग सोप्या विषयांकडे गेलं तरी तुमचं चालू शकतं. आता सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी काय असते आणि स्टडी मटेरियल कोणतं वापरायचं. आता सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी काय करणार मित्रांनो, तर सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजीमध्ये आवडीचे विषय, म्हणजे आवडीचे विषय म्हणण्यापेक्षा चांगले असणारे विषय, चांगले आणि बरे असे 2 प्रकारे मी डिस्ट्रीब्युशन करतो. बरोबर, चांगले विषय आणि बरे विषय, ह्या दोघांचं रूपांतर आपल्याला बेस्ट विषयामध्ये करायचं आहे. ह्या दोघांचं सगळ्यांचं रूपांतर बेस्ट विषयामध्ये करायचं. मग जे तुमचे बरे आहेत, फॉर एक्झाम्पल बरे म्हणजे जेमतेम, सायन्स जेमतेम आहे सर, मॅथ्स रिजनिंग जेमतेम आहे सर, ह्या विषयावरती जास्त काम करा. जे बरं आहे त्याचं रूपांतर तुम्हाला चांगल्यामध्ये करायचंय, चांगल्याचं रूपांतर बेस्टमध्ये करायचंय. मग सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी काय आहे, तर सुरुवातीला अभ्यास करताना एकतर जे विषय अवघड आहे, जे विषय तुमचा त्याच्याशी थोडासा वीक पॉईंट वाटतो, त्या विषयाला 20-25 दिवस त्याच्यावर काम करा. म्हणजे पहिलं ज्याच्यात तुम्ही कच्चे आहात त्याच्यावर काम करा, नंतर प्रत्येक विषयाला वेळ देऊन पुढे जा. हे सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजीचं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे की जे सब्जेक्ट आहे त्यातले 5 सब्जेक्टला तुम्हाला काही करून 10+ जायचे, 5 सब्जेक्टला तुम्हाला 10+ जायचे. उरलेले 2 सब्जेक्ट किंवा 2 सब्जेक्ट जे आहे त्याचे 50% म्हणजे 7-8 जरी मार्क पडले तरी तुम्ही ओकेमध्ये होऊन जाते तुमचा. आपलं टार्गेट मित्रांनो, मागचे स्कोर पाहता लाईटली घेऊ नका, प्रत्येक सब्जेक्ट कसा 10+ जाईल ह्याचा विचार करायचा आहे. म्हणजे हे आता स्टडी मटेरियलच्या बाबतीत काय सांगता येईल, तर स्टडी मटेरियल लक्षात ठेवा मित्रांनो, स्टडी मटेरियल जे तुम्ही वाचलंय तेच फक्त व्यवस्थित एकदा वाचायचंय. तुमच्यापैकी जर वाचन केलं नसेल तर एक पुस्तक सोपं सुटसुटीत छोटं वाटणारं पुस्तक एक प्रत्येक विषयाचं वाचा. स्टडी मटेरियलमध्ये सगळ्यात IMP जे आहे ते PYQ आहे, लक्षात ठेवा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे तुम्हाला दिशा देतात की तुम्हाला कोणत्या दिशेने वाचन करणं गरजेचं आहे. स्पेशली 2023ची जेव्हा परीक्षा देत आहे तेव्हा एक गोष्ट क्लिअर कळते की 2022चा पेपर सगळे व्यवस्थित पाहणे, आयोगाचा कल कोणत्या दिशेला आहे ते व्यवस्थित ॲनालाइज करणे आणि मग त्या आधारे वाचन करणं हे तुम्हाला PYQ सजेस्ट करतं. 2022 आणि 2021 ह्या 2 परीक्षा तुम्हाला खूप साऱ्या मदत करतात. याचे क्वेश्चन पेपर्स तुमची स्ट्रॅटेजी ठरवायला की तुम्ही कोणत्या सब्जेक्टला कशी लेवलने जा, फॅक्च्युअल डेटा कुठं, कन्सेप्च्युअल कुठं, हे सगळं तुम्हाला ही परीक्षा मिळून देतात. त्यामुळे PYQ बरोबर
एक प्रत्येकाचं पुस्तक व्यवस्थित वाचा, एकच वाचा. एखादं मोठं पुस्तक नवीन आणून मोठंसं पुस्तक संपवायला महिना लागेल, तेवढं शक्य नाही. तुम्हाला विषयाचं लिमिट लक्षात ठेवा आणि तेवढं वाचा. ओके, एवढं प्लॅनिंग केलं तर काही अडचण नाही. आता बघा पुढचा मुद्दा आहे, करंट कधीपासून करू आणि कधी करू. आता कधी करावं याचं उत्तर दिलंय मी तुम्हाला. डेली किती तास? 2 तास. डेली 2 तास करंट करायचंय. बरं, डेली 2 तास करंट करायचे, मग ते कधी करंट करायचं? तर जेवणानंतर. कोणतंही दुपारचं जेवण करा किंवा रात्री जेवण करा, जेवणानंतर तुम्हाला करंट करायचे, लक्षात ठेवा. आता दुसरा मुद्दा काय आहे, करंट कधीपासून करावं. आता आपली परीक्षा आहे 30 एप्रिल. मग तुमचं करंट कुठून असावं? तर 1 जानेवारी 2022 ते लक्षात ठेवा 30 मार्च किंवा आपण 15 एप्रिल म्हणूया, 15 एप्रिल 2023 इथपर्यंतची परिस्थिती आहे, ती तुम्हाला करंटमध्ये घ्यायची. 1 जानेवारी 2022 पासून 15 एप्रिल 2023 पर्यंत ज्या काही घडामोडी घडल्यात त्या तुम्हाला करंटमध्ये करायच्यात. आता करंट करत असताना तुम्ही एखादं इयरबुक घेतलं असेल किंवा एखादं मासिक घेतलं असेल तर लक्षात ठेवा, आत्तापर्यंत मासिक वाचले असतील तर बेटर आहे, नसेल वाचले तर फक्त इयरबुक वाचा. मासिक 2-2, 3-3 इयरबुक घेत बसू नका, एकच इयरबुक परफेक्ट. ज्यांनी मासिक वाचले त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही क्रीडा घडामोडी जर वाचत असाल तर सगळ्यांच्या क्रीडा घडामोडी म्हणजे मासिक नंबर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे सगळं आत्तापर्यंत किंवा इयरबुक घेतलं असेल ते तर सगळे क्रीडा घडामोडी एकदाच वाचा, म्हणजे तुमची लिंक लागून जाते. सगळे जर घटनात्मक मुद्दे राजकीय आणि घटनात्मक मुद्दे वाचणार असाल तर एकदाच वाचा, म्हणजे सगळे पॉईंट जे आहे बीट वाईज. पुरस्कार वाचणार असाल तर सगळे पुरस्कार एकदाच वाचा, म्हणजे तुम्हाला लिंकेज मिळून जाईल. हे करंटचं लक्षात ठेवायचं, हे विसरायचंच नाही बाबांनो. डेली 2 तास करा, कारण करंटला मार्क विद्यार्थी मित्रांनो थोडे कमी येतात. इथं तुम्ही डेली जर केलं तर काम होईल. याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे करंटचे क्वेश्चन जे आहे, म्हणजे PYQ जे आहे करंटचे. आता PYQ ॲज इट इज येऊ शकत नाही, उपयोगच नाही, पण PYQ तुम्हाला सजेस्ट करतो की करंट अफेअरचा कोणता प्रश्न मल्टिपल लाईनमध्ये येतो, करंट अफेअरचा कोणता प्रश्न सिंगल लाईनमध्ये येतो, ते तुम्हाला PYQ सजेस्ट करतं. मग PYQ घेत असताना लक्षात ठेवा, PYQ मध्ये सगळ्याच्या 2022 मधल्या आणि 21 मधल्या परीक्षा पेपर पुढे ठेवा. त्यात सोपं उदाहरण तुम्हाला सांगेल, क्रीडा जर पुरस्कार वाचत असाल तर क्रीडा पुरस्कारामध्ये कोणत्या पुरस्कारावरतीच आयोग जास्त फोकस करतोय अशाच लेवलचे पुरस्कार वाचायचे. बाकी चिल्लर चपाटे पुरस्कार वाचत बसायचं नाही, का तो तुमचा वेळ जाईल. आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे, पुरस्कारावरती एखादा प्रश्न येतोय त्यात काय वाचावं ते साहजिकच मोठे ज्याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय तुम्हाला कळून जाईल. मग ज्ञानपीठ पुरस्कार असेल, ऑस्कर पुरस्कार असेल किंवा काय मॅन बुकर असेल, असे जे पुरस्कार असतात तशा मेन पुरस्कारावरतीच प्रश्न विचारला जातो. त्यामुळे ते ॲनालिसिस महत्त्वाचं आहे. मल्टिपल स्टेटमेंट कोणत्या प्रश्नाबाबत येतो ते व्यवस्थित पहा, सिंगल लाईन कोणत्या प्रश्नाबाबत व्यवस्थित पहा. हे ॲनालिसिस करून हे 2 तास जर अभ्यास केला ना मित्रांनो, तुम्ही करंट अफेअर 100% प्रत्येकजण 10+ जाईल. पण पोरं ॲनालिसिस करत नाही, कशा प्रकारचे प्रश्न येतात ते पाहत नाही, डायरेक्ट इयरबुक घेणे, वाचन चालू. ही चुकीची पद्धत आहे. पहिलं पेपर बघा, पेपरमध्ये काय विचारलं जातं ते पहा, सहज येऊन जाईल. बघा आता प्रश्नांचा सराव कधी करायचा आणि टेस्ट सिरीज कधी जॉईन करायची सर, लक्षात ठेवा. प्रश्नांचा सराव तर तुम्ही डेली करणार आहे PYQ, ज्यांचं PYQ प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन दररोज सोडत चला, म्हणजे जो पॉईंट तुम्ही वाचणार आहे त्याच्या रिलेटेड असणार आहे PYQ आणि त्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन डेली सोडवा. डेली म्हणजे डेली क्वेश्चन. आपली परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह आहे, परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला डेली ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोडवणं मस्ट आहे. ते सोडवतच राहणं गरजेचं, म्हणजे अतिशय गरजेचं. ते करत राहा. PYQ मित्रांनो तुमचा 30% अभ्यास पूर्ण करून देते. ॲटलिस्ट कमीत कमी 30% प्रश्नांचं कव्हरेज PYQ मध्येच होऊन जाते. कारण आता किती दिवसापासून परीक्षा पद्धती चालू आहे, ह्याचा अर्थ ते रिपिटेशन प्रश्नांचं येणार आहे. त्यामुळे 30% प्रश्न जवळपास रिपीट होत आहेत, त्यातला कंटेंट रिपीट होत आहे. त्यामुळं PYQ सगळ्यात महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आता टेस्ट सिरीज काय, तर मित्रांनो तुम्ही टेस्ट सिरीज कोणतीही जॉईन करू शकता. जर जॉईन करणं शक्य असेल तर टेस्ट सिरीज जॉईन करा, नाही तर मस्त झेरॉक्स काढून पेपर सोडवलं तरी चालेल. टेस्ट सिरीज पहा, लक्षात ठेवा. ॲटलिस्ट प्रत्येकाचे 25 पेपर्स पूर्ण एवढ्या काळामध्ये
25 प्रॅक्टिस पेपर सॉल्व झालेलेच पाहिजे, सॉल्व झालेलेच पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणते टेस्ट सिरीजचे पेपर असू द्या किंवा एक्स्ट्राचे पेपर जे जेरॉक्स दुकानावर मिळतात ते टेस्ट सिरीजचे पेपर जे आहे ॲटलिस्ट 25 पेपर तुम्हाला सोडवायचे. ते पण पेपर सोडवताना मित्रांनो नंतर, ते आता लगेच नाही. म्हणजे आता बघा दिवस राहिलेत किती, शेवटच्या 2 महिन्यामधला काळ हा टेस्ट सिरीजच्या पेपरसाठी द्यायचा. ह्याच्यामध्ये 11 ते 12 ह्याच वेळेत टेस्ट सिरीज दररोज सोडायची. पहिले 25 पेपरपैकी पहिले 10 पेपर विदाऊट टाईम लावून सोडवा. 100च्या 100 प्रश्न विदाऊट टाईम लावून सोडवा. म्हणजे स्टॉपवॉच लावा पण 1 तासात बंद करू नका. पूर्ण पेपर किती वेळा संपतोय बघा, हे तुम्हाला पहिले 10 पेपर करायचे. त्याच्यानंतरचे टायमिंग लावून करा, म्हणजे तुम्हाला सहज कळून जाईल. पहिलं नॉलेज, कुठं चुकतंय कुठं काय, पहिले ॲक्युरसी आणण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला शेवटच्या 2 महिन्यामध्ये करायचं आहे. ॲटलिस्ट 25 पेपर आणि त्याचं टायमिंग पण 11 ते 12च ठेवा. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये जिथं जाऊन लढायचं रणांगणावर ते टायमिंग तुमचं ऑलरेडी दररोज लढत आहे असं झालं पाहिजे. हे नित्याचं झालं तर अडचण येणार नाही. बरोबर मित्रांनो, लक्षात ठेवा आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो आहे संदीप आरगडे इन्स्टिट्यूट, जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो, त्याच्यावर तुमच्यासाठी स्पेशल अंकगणित बुद्धिमत्ताच्या बॅचेस आपण अवेलेबल करून दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पार UPSC करा, राज्यसेवा येणारी परीक्षा करा, गट ब गट क आत्ता जी परीक्षा आहे त्या परीक्षेची पूर्व मुख्य मिळून बॅच आहे. म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ता एकदम परफेक्ट. पोलीस भरती सेपरेट बॅच आहे, तलाठी सेपरेट बॅच आहे, प्लस TET टेट परीक्षा त्याची सेपरेट बॅच आहे. इतर सरळ सेवा ज्या असतील म्हणजे ग्रामसेवक असेल किंवा बाकीच्या परीक्षा तुमच्या वनरक्षक असेल यांच्यासाठी बॅच मिळून जाईल तुम्हाला. म्हणजे सरळ सेवेची सगळी बॅचेस, सगळ्या अंकगणित बुद्धिमत्ताच्या बॅचेस आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ॲपवरती मिळून जाईल. त्याच्या रिलेटेड काही डाऊट असेल तर आपला संदीप आरगडे इन्स्टिट्यूटचे 2 नंबर आहे बघा, 9823 860 110, 9923 860 110. याच्यावरती कॉन्टॅक्ट करून सगळी माहिती मिळवा. संदीप आरगडे इन्स्टिट्यूट हे ॲप डाउनलोड करा, त्याच्यावर तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. बघा मित्रांनो, आता जुन्या विद्यार्थ्यांनी काय करावं. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा, ज्यांचा ॲटलिस्ट 2 वर्ष अभ्यास झालाय, 2 वर्ष ते अभ्यासाच्या फेजमध्ये आहेत आणि ज्याचं सगळं एकदा वाचन झालंय, त्या लोकांना काय करायचं लक्षात ठेवा. जुन्या विद्यार्थ्यांनी कंपल्सरी, त्यांनी तर लक्षात ठेवा 50 पेपर सोडवायचे, 50. मग ते सब्जेक्ट वाईज मिळू नाही तर काही मिळू, 50 पेपर सोडवायचे आहेत, सोडवायचे कंपल्सरी सोडवायचे, लक्षात ठेवा. उलटा अभ्यास केला तरी चालेल. म्हणजे कसा, आज पेपर सोडवायचा, एक पेपर आणायचा, जुना असू द्या कधीचा असू द्या, जुना असेल तर करंटचा विचार करू नका. ते पेपर सोडवायचा वेळ लावून सोडवल्यानंतर जे प्रश्न बरोबर आले त्यांचा विषय सोडून द्या. जे चुकलेत, सपोज तुमचे 100 प्रश्न तुम्ही सोडवले, जुने विद्यार्थ्यांसाठी चालले, 100 प्रश्न सोडवले, 100 पैकी समजा तुमचे 40 करेक्ट आले आणि तुमचे 60 रॉंग आले, 60 रॉंग आले. हे 60 रॉंग म्हणजे 60 काय झाले, बीट झाले, बीट. मग या 60 बीट म्हणजे पार सायन्सपासून, जिओग्राफीपासून, इकॉनॉमिक्सपासून जे 60 बीट चुकलेत, 60 प्रश्न चुकलेत, तेवढे तुम्हाला 60 दिवसभरात क्लिअर करायचेत. म्हणजे क्वेश्चन पेपरकडून आता पुस्तकाकडे जा, असं जुन्या विद्यार्थ्यांनी करणं हे लय मार्क मिळून देईल तुम्हाला. पेपर सोडवायचा, बरोबर आलेला मुद्दा सोडून द्या, चुकलेला मुद्दा का चुकला लगेच त्या टॉपिककडे जायचं आणि तेवढं करायचं. टॉपिक करायचं, टॉपिक क्लिअर करायचं. 60 पॉईंट चुकले ना तुमचे, मग या 60 पॉईंटकडे जायचं आणि 60 पॉईंट क्लिअर करायचं. असं दररोज चालू ठेवा. दररोज उरलेल्या वेळेत तुमची रिव्हिजन करा. पण समजा 1 तासाचा पेपर आहे, 1.25 तास असेल चेक करायला, 1.25 तास झाला, त्याच्यानंतर त्यातला डेटा जो आहे जे चुकलेत ते लगेच पुस्तकं पुढे ठेवा. ॲट अ टाइम जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स सगळे, सायन्स सगळे पुढे ठेवायचे. चुकलेलं लगेच काम करायचं. त्या दिवशी तो पॉईंट क्लिअर झाला पाहिजे जो तुमचा ह्या 60 प्रश्नात चुकलेल्या प्रश्नामध्ये होता. मग असं विचार करा, हे 50 पेपर सोडवताय, सरासरी 50 प्रश्न चुकतील तुमचे, 50 गुणिले 50, अरे 2500 बीट तुमची जर रिव्हिजन झाली तर तुम्ही एनी हाऊ आयोगाच्या पेपरमध्ये 65+ स्कोर करणार म्हणजे करणार, हे शुअर आहे. बघा जर ही गोष्ट केली तर. हे जुन्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, कारण आपल्यासाठी या गोष्टी नवीन नाही आहेत. हे वाचू ते वाचू तरी आपल्याला मोह आवरत नाही. नवीन एखादं पुस्तक आणू वाटतं, 100 दिवस थोडे कमी दिवस राहिलेत, उगीच घाई करून नवीन पुस्तक वाचत बसू नका. क्वेश्चन पेपरकडून पुस्तकाकडे जा, ही टेक्निक तुम्ही आजमावली पाहिजे. नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं, नवीन विद्यार्थ्यांनी ज्यांना माहीत नाही त्यांनी पहिलं PYQ समजून घ्या. प्रत्येक विषयाचं PYQ समजून घ्या. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे
पुस्तकामध्ये एकाच ठिकाणी कलेक्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर वन रेफरन्स बुक, त्या रेफरन्स बुकमध्ये तुमचा सगळा त्या विषयाचा सार जिथं काढलाय ते एक रेफरन्स बुक वाचायचं. हे तुम्हाला जवळपास 30% पुढे घेऊन जाईल आणि ह्याच्यामध्ये बाकीचं कव्हरेज होईल. तर लक्षात ठेवा, एकाच पुस्तकाचं किती वाचावं याला मर्यादा आहे. कारण तुम्हाला एक पुस्तक एक ठराविक लेवलपर्यंत ठराविक दिवसामध्ये संपवायचे, नंतर पुढचा विचार करायचा आहे. कारण का आपल्याला वेळ कमी आहे, म्हणून एक रेफरन्स बुक, प्रत्येक विषयाचं एक रेफरन्स बुक, PYQ टोटल रटून काढायचे, हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला. आता रिव्हिजन कशी करावी आणि कधी करावी लक्षात ठेवा. आपल्या 2 रिव्हिजन होणार आहेत. तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितले 2 रिव्हिजन होणार आहे. एक पहिली रिव्हिजन काय होणार आहे, तर ती जवळपास 16 दिवसांची रिव्हिजन असेल. प्रत्येक विषयाला प्रत्येक दिवसाला 2 दिवस आणि नंतर जी आहे ती 8 दिवसाची, म्हणजे शेवटची 8 दिवसाची रिव्हिजन आहे. 1 डे 1 सब्जेक्ट, 1 डे 1 सब्जेक्टची रिव्हिजन, 8 दिवसाची रिव्हिजन ही शेवटची आहे परीक्षा काळातली. त्याच्या अगोदरची 16 दिवसाची रिव्हिजन आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टला 2 दिवस देणार. समजा तुम्ही मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर डेली घेताय, तर इथं तुम्ही 16 दिवस मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर सोडून 5 जे विषय राहतात त्यांना 3-3 दिवस द्या. हे 3 दिवसाची रिव्हिजन, हे 1 दिवसाची रिव्हिजन, अशी रिव्हिजन करायची आणि ही शेवटच्या दिवसात चालू करायची. लक्षात ठेवा, शेवटचा महिना कधी चालू करायची, शेवटचा महिना म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये नवीन काही वाचायचं नाही. तुमचं जे काही तुम्हाला वाचायचं होतं ते मार्चच्या एंडपर्यंत मग तिथून पुढे फक्त रिव्हिजन करायची, म्हणजे रिव्हिजन करायची. ओके, बघा मित्रांनो, आपण सगळी जी स्ट्रॅटेजी वाटते मला, जे प्लॅनिंग वाटतं 100 दिवसांचं, ते व्यवस्थित सांगितलंय. तुम्ही तुमच्या कागदामध्ये व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि तसं एक्झिक्यूट करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, मॅथ्सची स्ट्रॅटेजी घेऊन. ठीक आहे, थांबूया मित्रांनो, धन्यवाद.